भावना इंडियन एजन्सीचा कारभार ठप्प, हजारो ग्राहक वेठीस, पवनीमध्ये ग्राहकांचे ठिय्या आंदोलन. भावना इंडियन गॅस एजन्सीचा सर्व्हर आणि सिस्टीम गेल्या 11 तारखेपासून सेल्स ऑफिसर अजय गुप्ता यांनी लॉक करून ठेवल्यामुळे एजन्सीचा संपूर्ण व्यवहार ठप्प झाला. परिणामी 60 ते 65 दिवस उलटूनही शेकडो ग्राहकांना गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं संतप्त ग्राहकांनी थेट एजन्सीच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलं. मिळालेल्या माहितीनुसार इंडियन ऑइलच्या नागपूर येथील सेल्स ऑफिसर अजय गुप्ता यांनी गेल्या 11 जूनपासून भावना इंडियन गॅस एजन्सीची सिस्टीम पूर्णपणे लॉक केली आहे. या तांत्रिक अडथळ्यामुळे एजन्सी संचालकांना ग्राहकांच्या पावत्या फाडता येत नाही, तसेच ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर DSC नंबरही येत नाही आणि यामुळे गॅस वितरण पूर्णपणे बंद झालं असून वेळेवर सिलेंडर न मिळाल्यानं सर्वसामान्य ग्राहक हवालदिल झाले. या संदर्भात भंडारा जिल्हा लोकन्याय प्रतिनिधींनी प्रत्यक्ष एजन्सीमध्ये जाऊन पाहणी केली, तेव्हा सिस्टीम लॉक असल्यानं आम्ही सिलेंडर वाटू शकत नाही अशी हतबलता एजन्सी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. किती दिवस लागतात? कागदोपत्री जायला ना 8 दिवस तुम्हाला पाठवायला लागतात. मग तुम्ही लोक म्हणता की आमच्याकडे अंडे भरपूर प्रमाणामध्ये आहेत, मग अजूनपर्यंत मिळत का बरं नाही? तुमच्याकडे साठा भरपूर आहे, पण DSC नंबर का बरं नाही येत आहे? का कारण आहे? मग आम्हाला एवढा विलंब का? 45 दिवस झाल्यानंतर तुम्ही लगेच द्या ना आम्हाला. तुमच्यावरच आहे सर्व, मग तुम्ही लक्ष करत नाही. मग आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात पवनीमधील भावना गॅस इंडियन एजन्सीमध्ये आहोत. इथे ग्राहकांना पुष्कळ दिवसापासून खंडा मिळालेला नाही. इथे DIC नंबर जो एरिया मॅनेजर आहे गुप्ता त्यांनी लॉक करून ठेवलेला आहे असे येथील कर्मचारी आणि येथील कंपनीचे जे मालक आहेत ते सांगत आहेत. एक तर शासनाचा नियम आहे 45 दिवसानंतर लोकांना अंडा मिळायला पाहिजे, पण 45 दिवस होऊन सुद्धा लोकांना अंडा मिळत नाही. आपण बघू शकता माझ्या पाठीमागे कितीतरी लोक अंड्यासाठी उभी आहेत या उन्हात. पण येथील मालकांचं म्हणणं आहे की ज्यांचे एरिया मॅनेजर आहेत नागपूरचे सेल्स मॅनेजर गुप्ता त्यांनी आमचा नंबर लॉक करून ठेवला आहे. येथील पुरवठा अधिकारी आणि भंडाऱ्याचे पुरवठा अधिकारी जे मेन साहेब आहेत त्यांनी या प्रकरणावर लक्ष द्यायला पाहिजे आणि जे कोणी दोषी असतील त्यांना तातडीने चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे. लोकन्याय प्रतिनिधी नितीन वरगंटीवार, भंडारा.